नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, सुकेश करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये मी रोहित सर तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज दिनांक 18 ऑगस्ट 2025। आज वर्गामध्ये आपण वर्णमाला आणि वर्णविचार या घटकावर टेस्ट घेतली होती। त्या टेस्ट अनालिसिस युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेत आहे। बघा, पहिला क्वेश्चन काय होता की जावई, बघा रे, शब्द पहिला की जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे। बघा रे, जावई हा शब्द त्यातला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, च, छ, ज आणि ज यांचा उच्चार जर य ने युक्त झाला, य ने युक्त, तर त्याला म्हणतो आपण तालव्य वर्ण। काय म्हणतो आपण? तालव्य वर्ण। पण जर यांचा उच्चार अ ने युक्त झाला, अ ने युक्त झाला, तर आपण त्याला म्हणतो दंत तालव्य। काय म्हणतो रे? दंत तालव्य। तर बघा रे, या वाक्यामध्ये जावई, मग जावई या शब्दामध्ये जा, जा म्हणजे काय रे? आ। बघा, जा मध्ये काय? आ। मग याचा उच्चार जा मध्ये आ असल्यामुळे याचा उच्चार अ ने युक्त होतो, आणि ज्याचा उच्चार अ ने युक्त होतो त्याला आपण म्हणतो दंत तालव्य। काय म्हणतो? दंत तालव्य। चला रे, पुढचा प्रश्न बघा काय होता। चला पुढचा प्रश्न बघू आता आपण काय होता। बघा रे, सरकार या शब्दातील उपांत्य पूर्व अक्षर कोणते? तर लक्षात ठेवा, उपांत्य पूर्व अक्षर, मी एखादं मी नाव घेतो। बघा, मी घेतलं जनाबाई। बघा, काय शब्द घेतला? जनाबाई। तर एखाद्या शब्दातील शेवटचा अक्षर त्याला आपण काय म्हणतो? अंत्य अक्षर। काय म्हणतो? अंत्य अक्षर। बर, अंत्य अक्षराच्या अगोदरचं असतं उपांत्य। काय असतं? उपांत्य। आणि उपांत्यच्या अगोदर असतं उपांत्य पूर्व। आणि आपल्याला काय विचारलंय? उपांत्य पूर्व। बघा रे, इथं सरकार, मग इथं बघा रे, सरकार या शब्दामध्ये हे झालं अंत्य अक्षर, हे झालं उपांत्य अक्षर, हे झालं उपांत्य पूर्व अक्षर। मग लक्षात ठेवा, यामध्ये पर्याय नंबर 2। पण या ठिकाणी 2 ठिकाणी वेळ झालाय, एक लक्षात ठेवा, आपल्याला एक नाही 2 ठिकाणी वेळ झाल्यामुळे कुठे। विद्यार्थी मित्रांनो, तिसरा क्वेश्चन काय होता? तिसरा क्वेश्चन होता, खालीलपैकी कोणते व्यंजन कंपित व्यंजन? बघा रे, कंपित व्यंजन याचा अर्थ ज्यांचा उच्चार करताना व्हायब्रेशन होतं। काय होतं? व्हायब्रेशन। याचा अर्थ काय होतं? कंपन होतं, कंपन। बघा रे, यामध्ये 4 पर्याय दिलेत, य, र, प आणि क। मग बघा रे, य उच्चार केला, तोंडामध्ये कुठं व्हायब्रेशन होते का? होत नाही। मग त्यानंतर मी म्हणलं प चा उच्चार करा, प, तोंडामध्ये व्हायब्रेशन होत नाही। क चा उच्चार करा, व्हायब्रेशन होत नाही। पण तोंडामध्ये व्हायब्रेशन याचा अर्थ कंपन कधी होतं? र, र म्हणलं तर तोंडामध्ये व्हायब्रेशन होतं, याचा अर्थ उत्तर आहे र, पर्याय नंबर 2, कंपित वर्ण। बघा रे, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त स्वरांची उत्पत्ती किंब यांनी केली। बघा, संयुक्त स्वर आहे 4, ए, ऐ, ओ आणि औ। लक्षात ठेवा, हे स्वर आहेत ना, हे संयुक्त स्वर, हे 2 स्वरांपासून बनले, 2 बीजातीय स्वर एकत्र आले तर त्याच्यापासून तयार होणाऱ्या स्वराला आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर। आणि या संयुक्त स्वरांची उत्पत्ती कुणी केली? तर पर्याय नंबर 2, मोरो केशव दामले। आणि जर विचारलं श आणि ञ यांना वर्णमाळेत स्थान देणारे, तर ते होते मपा सबलीस। जर तुम्हाला विचारलं की स्वरांमध्ये जे नवीन स्वर आले अ आणि अ, हे इंग्रजीतून आले, आपण त्यांना आदत्त स्वर म्हणतो, नवे स्वर म्हणतो, त्यांना वर्णमालेत स्थान देणारे होते प्राध्यापक डॉक्टर अरविंद मंगळूरकर। बघा, पुढचा प्रश्न काय आहे? तर याचं बघा, संयुक्त स्वराची उत्पत्ती कुणी केली विचारलं तर लक्षात ठेवायचं मोरो केशव दामले। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प, फ, ब, ब, म या वर्णांचे उच्चारस्थान कोणते? बघा, ज्या ठिकाणातून वर्णांचा उच्चार होतो, ज्या ठिकाणी वर्णाची उत्पत्ती होती त्या ठिकाणाचं नाव दिलं जातं। मग प, फ, ब, भ, म याचा उच्चार करताना ओठांच्या हालचाली होतात, म्हणजे त्यांचं उच्चारस्थान ओठ आहे, म्हणून ओठ असल्यामुळे याचं उत्तर आहे ओष्ठ्य, पर्याय नंबर 1। ओके, पुढे बघा, क्वेश्चन नंबर 6 बघा काय? पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? आताच तुम्हाला मी सांगितलं संयुक्त स्वर कोणते, बघा लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे ए, ऐ, ओ, औ। संयुक्त स्वर म्हणजे अ अधिक कोणताही ई घ्या, त्याच्यापासून ए बनतो। आ मध्ये कोणताही ई मिसळा, त्याच्यामध्ये त्याचा आय बनतो।
अ मध्ये कोणताही विसरा, रस्व घ्या, दीर्घ घ्या, त्याचा काय होतो ओ होतो. आणि बाळांनो इकडं आ असेल आणि त्यांच्यामध्ये जर कुठला आपण ऊ घेतला तर त्याचा आऊ बनतो. बाळांनो याला म्हणतात संयुक्त स्वर. काय म्हणतात? संयुक्त स्वर. याचा अर्थ दोन स्वर एक आणि इकडचा कुठला पण रस्व घ्या, दीर्घ घ्या, त्याच्यापासून जे तयार होतात दोन विजातीय, हे वेगळ्या जातीचं, हे वेगळ्या जातीचं, याला म्हणतात संयुक्त स्वर. आणि बघा रे प्रश्न काय होता पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते, तर लक्षात ठेवा ए, आई, ओ आणि औ. चला पुढचा प्रश्न काय बघा. ख, झ, फ, स या व्यंजनांना टिंब असे म्हणतात. तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे महाप्राण. काय म्हणतात? महाप्राण व्यंजन म्हणतात. कारण ख, ख मध्ये काय ख, तसं झ मचा उच्चार करताना ख, याचा अर्थ बघा रे क मध्ये जर मी ह मिसळला तर त्याचा बनतो ख, ज मध्ये जर मी ह मिसळला तर झ, क मध्ये जर ह मिसळला तर फ, स उष्मेदर्शक त्यांचा उच्चार करताना तोंडातून हवा बघा. महाप्राण वर्ण व्यंजने, महाप्राण वर्ण याचा अर्थ ज्याचा उच्चार करताना तोंडातून मोठ्या प्रमाणात हवा बाहेर फेकली जाते त्याला म्हणतात महाप्राण व्यंजन. लक्षात ठेवा ख, झ, फ, स यांचा उच्चार करताना तोंडातून मोठ्या प्रमाणे काय होते, हवा बाहेर फेकली जाते. चला पुढचा बघा प्रश्न काय. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना टिंब असे म्हणतात. लक्षात ठेवा मुखावाटे किंवा तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे वर्ण. काय म्हणतात? वर्ण. वर्ण म्हणजे काय करणे, एखादा आवाज किंवा एखादा ध्वनी ज्यावेळेस आपल्याला ऐकू येतो आपण विशिष्ट चिन्हाने लिहून ठेवतो बघा. तर हा वर्ण मी ऐकला आणि तो लिहून ठेवला, याला म्हणतात लिहून ठेवणे म्हणजे वर्ण. विशिष्ट रंगाने काय करणे, त्याला चिन्ह देणे, त्याची खून करणे, याला म्हणतात वर्ण. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर विद्यार्थी मित्रांनो 9वा क्वेश्चन आहे बघा. खालील व्यंजन गटातील तालव्याचा गट ओळखा. तालव्याचा गट याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे च, छ, ज, ज. च, छ, ज, ज याचा उच्चार जर य ने युक्त झाला तर आपण त्याला म्हणतो तालव्य वर्ण. काय म्हणतो रे? तालव्य वर्ण. पण च, छ, ज, ज यांचा उच्चार जर अ ने युक्त झाला तर आपण त्याला म्हणतो दंत तालव्य. आणि मला आपल्याला काय विचारलंय की तालव्य वर्णाचा गट ओळखा. तालव्य वर्णाचं उत्तर आहे च, छ, ज, ज. जर आपल्याला ओष्ठ्य वर्ण विचारला असता ओष्ठ्य वर्ण ओळखा तर प, प, ब, भ, म याचा अर्थ यांचा उच्चार करताना आपण काय करतो, ओठांचा वापर करतो म्हणून आपण त्याला म्हणतो ओष्ठ्य वर्ण. तर पुढचं काय रे बघा. ट, ठ, ड, ढ. ट, ठ, ड, ढ यांना आपण काय म्हणतो ट, ठ, ड, ढ. आपल्या जिभेचा शेंडा वरती बघा टप 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 आपडतो, त्याला म्हणजे मृदेला, मृदा म्हणजे जिभेचा शेंडा काय करतो वरती टप टप आपडतो, याचा अर्थ मृदन्य. मृदन्य याचा अर्थ काय रे की आपल्या जिभेचा शेंडा ज्यावेळेस वरती आपण त्याला मृदन्य म्हणूया. ट, ठ, ड, ढ चा उच्चार करताना जिभेचा शेंडा वरती आपडतो. तर पुढे बघा रे ट, ठ, ड, ढ यांना म्हणतात दंत्य. फक्त दंत्य मात्र लक्षात ठेवा, कारण जीभ ही दाताला चिकटते म्हणून त्याला दंत वर्ण म्हणतात. बघा पुढे काय दिले. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. य, र, ल, व यांचा उच्चारस्थान, य, र, ल, व यांचे उच्चारस्थान अनुक्रमे. तर लक्षात ठेवा यचं उच्चारस्थान कोणासारखं, ई सारखं. रचं उच्चारस्थान कोणासारखं, सॉरी यचं उच्चारस्थान ज्या ई सारखं आहे, रचं उच्चारस्थान रू सारखं आहे, लचं उच्चारस्थान लू आणि वचं उच्चारस्थान उ. म्हणजे इकडे बघा इथं करतो मी य, र, ल आणि व. ओके य, र, ल, व. तर यचं उच्चारस्थान ई, रू बघा, रच रू, ल च लू आणि व च उ. हा जो पर्यायचा गट आलाय तो इथं पर्याय नंबर 3 ला आपल्याला सापडतो. त्यानंतर काय दिलं बघा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. मराठी व्याकरणात ई, उ, रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश म्हणजे बदल होतो, त्याला मराठीमध्ये म्हणतात संप्रसारण. काय म्हणतात रे? संप्रसारण. बघा नेक्स्ट पुढचा काय क्वेश्चन आहे. तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो काय करतात, क, च, ट, त, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी. तर लक्षात ठेवायचं उत्तर कोणत्या गटात मोठं विचारलं तर अल्पप्राण. बघा रे क, च, त, त, प आणि ग, ज, ड, द, ब
यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ह चा उच्चार होत नाही आणि ज्यांच्यामध्ये उच्चार करताना ह चा समावेश होत नाही त्याला आपण काय म्हणतो अल्पप्राण. काय म्हणतो अल्पप्राण व्यंजन. आणि ज्या व्यंजनांचा उच्चार करताना त्याच्यामध्ये ह मिसळलेला असतो बघा रे, ख चा उच्चार केला की ह चा उच्चार होतोय, घ म्हणलं तर ह चा उच्चार होतोय, छ म्हणलं तर ख चा उच्चार होतोय, झ म्हणलं तर ख चा उच्चार होतोय. इथं बघा रे, त म्हणलं तर ह चा उच्चार होत नाही पण ठ म्हटलं तर ह चा उच्चार होतोय. इथं ड म्हटलं तर ह चा उच्चार होत नाही, इथं ढ म्हटलं तर ह चा उच्चार होतोय. बाळांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी या दोन ठिकाणी ह चा उच्चार होतो म्हणून याला आपण काय म्हणतो महाप्राण. पण आपल्याला काय केलंय क च त त प हे दिलंय, पहिली लाईन दिली, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ह चा उच्चार होत नाही म्हणून त्याचं उत्तर आहे अल्पप्राण. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा 13 नंबरचा, की मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत. तर महत्वाची गोष्ट, स्पर्श व्यंजन म्हणजे काय, तर आपल्या फुफ्फुसातील हवा ज्यावेळेस मुखावाटे म्हणजे तोंडावाटे बाहेर पडते त्यावेळेस जीभ, कंठ, तालू, दात, ओठ इत्यादी अवयवांना स्पर्श करून बाहेर पडते. बघा, फुफ्फुसातील हवा मुखावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, दात, ओठ इत्यादी अवयवांना ज्यावेळेस स्पर्श करून बाहेर पडते त्यावेळेस त्यांना म्हणतात स्पर्श व्यंजने. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एकूण स्पर्श व्यंजने आहेत 5. तर पेपरला जर विचारलं की स्पर्श व्यंजनांचे गट किती तर 5 येतात. सॉरी, एकूण स्पर्श व्यंजने आहेत 25 आणि स्पर्श व्यंजनांचे गट जर विचारले तर 5 आहेत. तर लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलंय की मराठीमध्ये स्पर्श व्यंजने किती, तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे 25. आणि जर विद्यार्थी मित्रांनो गट विचारले तर नीट लक्षात ठेवा 5 उत्तर द्यायचं. ओके, पुढे काय दिलं बघा, पुढील पैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिलं कोणते आहेत ते बघा, य, र, ल आणि व. य, र, ल, व यांचा उच्चार इ, उ, रू आणि रू या स्वरांसारखा होतो म्हणून यांना आपण अर्धस्वर म्हणतो. आणि क्वेश्चन काय विचारलाय, पुढील पैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही. मग यापैकी बघा रे, य आहे, र आहे, ल आहे, पण म हा अर्धस्वर नसून ते अनुनासिक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा, बघा क्वेश्चन मस्त आहे. ज्या वर्णांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते म्हणजे तोंडातून हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडली जाते त्याला आपण काय म्हणतो महाप्राण व्यंजन. आता मागाशी आपण बघितलं ते की ज्याचा उच्चार करताना तोंडातून ह या वर्णासोबत त्याचा उच्चार होतो. जसं मागाशी म्हणलं ख, घ, ठ, थ म्हणजे ज्यांचा उच्चार करताना हवा मोठ्या प्रमाणात फेकली जाते आणि त्यांचा उच्चार ह या वर्णासोबत केला जातो त्याला म्हणतात महाप्राण व्यंजन. काय म्हणतात महाप्राण व्यंजन किंवा महाप्राण वर्ण. याचं उत्तर आहे महाप्राण व्यंजन. पुढे बघा, स्वरमालेतील अम आणि आहा या दोन वर्णांना काय म्हणतात, तर या दोन वर्णांना म्हणतात स्वरादी. कारण स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी. स्वरादीची व्याख्या काय बघा, स्वर आहे ज्याच्या आधी त्याला आपण म्हणतो स्वरादी. म्हणजे बघा रे, मी अम लिहिलं तर बघा अनुस्वार, अनुस्वार आणि इथं काय लिहिलंय आहा म्हणजे याला म्हणतो आपण विसर्ग. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार करण्या अगोदर इथं अ चा स्वराचं साह्य घेतलं, विसर्गाचा उच्चार करण्या अगोदर अ या स्वराचं साह्य घेतलं. बघा मी एक शब्द घेतो दुःख. आता मला सांगा रे विसर्ग आलाय पण विसर्गाच्या आधी दू आणि दू मध्ये काय रे ऊ नावाचा स्वर आहे. आणि महत्वाची गोष्ट विसर्ग आणि अनुस्वार याच्या आधी जे स्वर येतात ना बाळांनो ते नेहमी लक्षात ठेवा ह्रस्व स्वर असतात, दीर्घ कधीच नसतात, ह्रस्व स्वरच असतात. ओके, पुढचा क्वेश्चन म्हणत आहे ओके मराठी वर्णमालेतील ह्रस्व स्वर असलेले. ह्रस्व स्वर याचा अर्थ की ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि ज्यांचा उच्चार हा आखूड होतो, लांबट होत नाही. लांबट आणि जास्त वेळ लागत असेल तर त्यांना काय म्हणतात दीर्घ स्वर म्हणतात. आणि कमी वेळ लागतो आणि ज्यांचा उच्चार हा आखूड होतो त्याला म्हणतात ह्रस्व स्वर. आपल्याला ह्रस्व स्वर विचारलेत, लक्षात ठेवा अ, ई, उ. साधी गोष्ट आहे, ज्याला काना मात्रा उकार वेळांचे काय नसतं त्याला म्हणतात ह्रस्व स्वर. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन बघा काय रे, पुढचा क्वेश्चन आहे व्याकरण म्हणजे
व्याकरण म्हणजे काय तर लक्षात ठेवा, व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. लक्षात ठेवा, मोस्ट IMP क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन अनेक वेळा विचारलाय, अनेक वेळा भरतीला पडणारा क्वेश्चन आहे की व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. आणि बाळांनो, ही व्याख्या व्याकरणाची तरी कुणी केली होती तर लक्षात ठेवा, मोके दामले. याचा अर्थ मोरो केशव दामले यांनी व्याकरणाची व्याख्या केली. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. चला पुढचा क्वेश्चन बघा काय. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे बघा, खानदेश भागात, खानदेश याचा अर्थ काय रे, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. लक्षात ठेवा, नंदुरबार हे जो प्रादेशिक विभाग आहे ना त्याला खानदेश म्हणतात. आणि खानदेशामध्ये मराठीची बोली भाषा तिला म्हणतात अहिरणी. म्हणजे खानदेशची कवयित्री बहिणाबाई त्यांनी जे काही त्यांचं लेखन केलं, जे काही त्यांच्या काव्यपंक्तीत या कोणत्या भाषेत आहेत, अहिराणी. आणि खानदेशाची भाषा ही अहिराणी, कारण मराठीच्या एकूण बोली भाषा 52 आहेत, त्यातली खानदेशात बोलली जाते अहिराणी. ही बोलतात कोकणामध्ये, मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पट्ट्यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा कुठला आहे की रामानंद. बघा रे, नेक्स्ट क्वेश्चन आहे रामानंद. यामध्ये रामानंद या शब्दातील उपांत्यपूर्व, बघा मी शब्द लिहितो परत लिहितो रामानंद. तर लक्षात ठेवा, याचा अर्थ शेवटच्या अक्षराला म्हणतात अंत्य अक्षर. अंत्य अक्षराच्या अगोदर असेल तर उपांत्य म्हणतात. काय म्हणतात, उपांत्य. आणि उपांत्यच्या अगोदर असेल तर त्याला म्हणतात उपांत्य पूर्व. काय म्हणतात, उपांत्य पूर्व. त्यामुळे आपल्याला विचारले उपांत्य पूर्व कोणतं, याचं उत्तर आहे मा, म्हणजे पर्याय नंबर 2. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जन या शब्दातील, बघा रे, जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. बघा जन, बघा रे शब्द बघा जन, याचा अर्थ इथं अ चा उच्चार होतोय का यचा. बघा रे म्हणून बघा ज म्हणजे य, मग ज्याचा उच्चार य ने युक्त होतो च छ ज झ यांचा उच्चार जर य ने युक्त होत असेल तर बाळांनो त्याला म्हणायचं काय, म्हणायचं तालव्य वर्ण. आणि जर ज ज चा उच्चार अयुक्त होत असेल तर म्हणायचं दंत तालव्य. म्हणजे बघा जन मधला ज हा यनियुक्त होतोय म्हणून तो तालव्य, अनियुक्त झाला असता तर दंत तालव्य. ओके, नेक्स्ट पुढं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा रे, इथं थोडं पाय मोडायचे राहिले होते. ओके ठीक आहे. श आणि न्य यांना कोणती व्यंजन म्हणतात तर लक्षात ठेवा, श आणि न्य. तर श कसं म्हणतंय, क अधिक श. ओके, क अधिक श बरोबर क्ष. आणि हे बनतं द अधिक न अधिक य. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस क्ष आणि न्य ही दोन व्यंजनापासून बनत असतील किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजनापासून बनत असतील तर त्यांना म्हणायचं संयुक्त व्यंजन. क्ष आणि न्य यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. आणि बघा क्ष बनताना क अधिक श एका झटक्यात म्हणा क्ष, आणि द न य द्न्य म्हणजे न्य. आणि याच्यामध्ये जर अ मिसळला तर लक्षात ठेवा त्यांचा पाय मोडायचा नाही, त्यावेळेस ते संयुक्त व्यंजन न राहतात, त्यावेळेस ते बनतात जोडाक्षर. काय बनतात, जोडाक्षर. पण लक्षात ठेवा याच्यामध्ये पाय मोडलेला असल्यामुळे याचं उत्तर आहे विशेष संयुक्त व्यंजन, पर्याय नंबर 1. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 23 नंबरचा क्वेश्चन आहे. तर काय बघा, वाक्य म्हणजे काय. वाक्य म्हणजे काय तर लक्षात ठेवा, शब्दांचा समूह असं बऱ्याच जणांना वाटेल, पण इथं बाळांनो अर्थपूर्ण शब्दांचा समूह असं असतं तर आपण एक वेळ दिलं असतं. पण वाक्य याचा अर्थ पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे म्हणजे वाक्य होय. बघा रे, शब्दांचा समूह म्हणजे वाक्य हे 100% बरोबर आहे. पण लक्षात ठेवा इथं नुसता शब्दांचा समूह असून चालत नाही, तर शब्दांचा समूह पाहिजे, पण हा अर्थपूर्ण शब्दांचा समूह असेल तर त्याला वाक्य म्हणतात. म्हणजे या ठिकाणी वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. बघा रे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शब्दांच्या समुच्चयाने एक विचार जेव्हा पूर्ण होतो, शब्दांच्या समुच्चयाने एक विचार जेव्हा पूर्ण होतो त्यास व्याकरणामध्ये काय म्हणतात. शब्दांचा समुच्चय झाला
शब्द जर एकत्र आले तर त्याच्यापासून लक्षात ठेवा काय बनतं, वाक्य बनतं. शब्दाच्या समुच्चयाने जर एखादा विचार पूर्ण झाला तर त्याला म्हणतात वाक्य. जसं मी म्हणलं राम, बघा दुसरा शब्द घेतला मी पतंग आणि तिसरा उडवतो. लक्षात ठेवा हे 3 शब्द ज्यावेळेस ठराविक क्रमाने आले आणि ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांचा समुच्चय म्हणजेच काय रे, वाक्य. बघा रे नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प, बघा रे खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण हा प या वर्गातील आहे. क च त त प हे स्पर्श व्यंजन गटाचे गट येतात आणि त्याच्यामध्ये लक्ष द्या प फ ब ब म पर्याय नंबर 2. कारण प च्या गटामध्ये म येतं प फ ब ब म. विद्यार्थी मित्रांनो बघा नाच प्रकारची टेस्ट वर्णमाला या घटकावर घेतली होती. त्याचं 25 मार्काचं आपण अनालिसिस केलेलं आहे. राहिलेल्या 25 मार्काचं अनालिसिस आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शिवतेज अकॅडमीच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.